आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नांदेड जिल्ह्यात काँग्रेस आणि वंचितची युती होण्याची शक्यता आहे। दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी तसे संकेत दिले। दरम्यान युतीबाबत दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मात्र अजून बोलणी झाली नाही। प्रस्ताव आल्यास पुढील दिशा ठरू असं दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले। सत्ताधारी पक्षांना रोखण्यासाठी समविचारी पक्षासोबत युती करण्याचे अधिकार पक्षाने नेत्यांना दिलेत। वंचित देखील सेक्युलर पक्ष आहे असं काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले। अद्याप आमची चर्चा झाली नाही, मात्र वंचितकडून तसा प्रस्ताव आला तर जिल्हा कार्यकारिणी विचार करेल। प्रदेश काँग्रेसचा सल्ला घेऊन पुढील दिशा ठरवू। वंचित काँग्रेससोबत आली तर सेक्युलर मताची विभागणी टळेल आणि दोन्ही पक्षाला त्याचा फायदा होईल असं काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण म्हणाले। आता आपल्याला माहिती आहे की येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका पार पडणार आहेत आणि त्याची तयारी या ठिकाणी यादी पुनर्रचना वगैरे वार्ड पुनर्रचना, मतदार पुनर्रचना, जिल्हा परिषद पंचायत समितीची सुरुवात झालेली आहे। आणि या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माननीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेब जेव्हा मागे आले होते नांदेडला आणि त्यांनी मेळाव्यामध्ये सांगितलं की बाबा आपल्याला सत्ताधारी मंडळींना जर रोखायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र येणं जरुरी आहे आणि त्या दृष्टीने भाजप आणि सत्ताधारी जी मंडळी आहेत त्यांना रोखण्यासाठी जे आमच्या जी समविचार सेक्युलर विचारसरणीची जी पक्ष असतील, समविचारी पक्ष असतील त्यांच्याशी युती करण्याबाबत या ठिकाणी आम्ही चाचपणी करत आहोत। त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये अधिकार दिलेले तिथल्या जिल्ह्याच्या स्थानिक नेत्यांना, पण अद्यापर्यंत अशी कुठलीही पावलं आमच्याकडून उचलले गेलेली नाही। पण त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये निश्चितच जे काही सेक्युलर विचारसरणीचे पक्ष विचारसरणीची मंडळी असतील ते आम्ही निश्चितच येणाऱ्या काळामध्ये एकत्र येण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या विरोधात लढा देऊ। सेक्युलरमध्ये वंचित तुमच्या नजरेत वंचित आहे का नाही? निश्चितच सेक्युलरमध्ये वंचितही असू शकतो। बरं, वंचितसोबतचा काही तुमची चर्चा प्राथमिक वगैरे झाली? नाही, अद्याप तरी वंचितसोबत आमची प्राथमिक चर्चा झालेली नाही आहे। आता त्यांचे जे अध्यक्ष आहेत, सर्व आहेत, ते काय निर्देश देतात त्या स्थानिक पातळीवर त्याच्यावरून बरंचसं अवलंबून आहे। पण सध्या तरी आम्ही काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये स्वबळावर आमची पूर्ण ताकद कशी आहे त्याची चाचपणी करत आहोत। स्वबळावर लढण्याची शक्ती किती आहे ह्याची संपूर्ण तालुकानिहाय मतदारसंघानिहाय आम्ही चाचपणी आमची सुरुवात आहे। वंचितकडून तसा प्रस्ताव आला तर काँग्रेसची भूमिका काय असेल? निश्चितच वंचितकडून तसा जर प्रस्ताव आला काँग्रेसकडे, निश्चितच आमची नांदेड जिल्ह्यातली आमची पूर्ण जी कार्यकारिणी आहे आम्ही त्याच्यावर बसून विचार करू आणि आमचं जो प्रदेशाध्यक्ष आहेत सन्माननीय त्यांच्यापर्यंत त्यांचा सल्ला रसमत घेऊन पुढील दिशा त्या ठिकाणी आम्ही ठरवू। दादा, शेवटचा प्रश्न आहे, एकंदरीत राजकीय गणित पाहता, सामाजिक हे पाहता, जातीय गणित पाहता वंचित जर काँग्रेससोबत आली तर किती फायदा होईल काँग्रेसला? निश्चितच वंचित जर काँग्रेससोबत आली तर जी सेक्युलर विचारसरण्याची जी मतविभागणी आहे ते टाळण्याचा निश्चितच प्रयत्न होईल आणि म्हणून त्याचा बराचसा फायदा त्या ठिकाणी दोन्ही पक्षाला होऊ शकतो। धन्यवाद। दरम्यान वंचितच्या राज्यकारिणीने राज्यातील सर्व जिल्ह्यात भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष सोडून युती करण्याचे अधिकार दिले आहेत। काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी युतीबाबत सकारात्मकता दाखवली असेल तर आम्ही स्वागत करतो अशी प्रतिक्रिया वंचितचे राज्य उपाध्यक्ष फारुक अहमद यांनी दिली। मात्र काँग्रेस पक्षाने खासदार चव्हाण यांना युतीबाबत बोलणी करण्याचे अधिकृत अधिकार दिले आहेत का? कारण गेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस काँग्रेसने युतीबाबत चर्चा केली, पण ती चर्चा पूर्णत्वास गेली नाही। तसं होऊ नये ती काळजी घेणे गरजेचे आहे असा सल्ला देखील फारुक अहमद यांनी दिला। त्यांना वरिष्ठांनी आदेश दिले असतील तर चर्चेसाठी स्वागत आहे। त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर वरिष्ठांची मान्यता घेऊन त्यांना प्रतिसाद देऊ असं फारुक अहमद म्हणाले। बघा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीनं महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्हाध्यक्षांना स्थानिक पातळीवर भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून इतरांशी युती करण्यासंदर्भात अधिकार दिलेले आहेत। खासदार रवींद्र चव्हाण यांनी सकारात्मकता दाखवली असेल तर मी त्यांच्या त्या सकारात्मकतेचं आदर करतो, स्वागत करतो। परंतु काँग्रेससोबत एक गोष्ट स्पष्ट आहे की काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना अधिकृतरित्या याची बोलणी करण्याचे अधिकार दिलेले आहेत का? नाहीतर काय होते, गेल्या 2 लोकसभा विधानसभात काँग्रेस पक्ष डायलॉग करतो आणि वरिष्ठांचे आदेश नसतात आणि ती चर्चा पूर्णत्वास जात नाही। तसं होऊ नये
ती काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जर त्यांना वरिष्ठांनी अधिकार दिले असतील तर चर्चेसाठी स्वागत आहे. तर निश्चितच जर त्यांच्याकडून प्रस्ताव आला तर बिलकुल त्या प्रस्तावावर विचार करून आणि वरिष्ठांची मान्यता घेऊन, राज्य कमिटीची मान्यता घेऊन त्यांना प्रतिसाद देण्यात येईल.